गोप्रोच्या शोध मोहिमेत एवढा सगळा पसारा करून ठेवला म्हणून सकाळच्या नाश्त्यात मला हायकोर्टाकडून पोहे देऊन सन्मानित करण्यात आलं. आणि ज्या दिवशी तुम्हाला चाकणमध्ये ट्रॅफिक लागणार नाही त्या दिवशी तुम्ही समजून जायचं तुम्ही भाग्यवान आहात. आज ब्लॅकपलला घेऊन मला थोडंसं लांब जायचं होतं म्हणून माझी ही सगळी घाई चालली होती. थोडा वेळ ट्रॅफिक सोबत संघर्ष करून बाहेर निघालोच होतो तेवढ्यात पुढे जाऊन पाऊस आला आणि पावसाचं प्रमाण एवढं वाढलं होतं ब्लॅकपल मधलं बाहेरून तर काहीच दिसत नाही, आता मात्र आतून सुद्धा मला काहीच दिसत नव्हतं. मग थोडा वेळ तसाच प्रवास केला आणि साईडवर पोहोचायच्या आधी ब्लॅकपलची डिझेलची आणि माझी चहाची तलब भागून घेतली. आज घरून येताना काही पाण्याची बॉटल आणली नव्हती, मग हॉटेलमधूनच एक पाण्याची बॉटल घेतली आणि ऑफ रोडिंग करत घटनास्थळी पोहोचलो. आणि समोर असलेली काळी जमीन बघून माझ्या लक्षात आलं होतं आपला आणि ब्लॅकपलचा आज कार्यक्रम फिक्स आहे. थोडं धाडस करून काम चालू केलंच होतं तेवढ्यात ब्लॅकपलची अशी काही परिस्थिती होती. आणि मला तरी वाटतं महाराष्ट्र हे असं एकच राज्य असेल जिथं ऑपरेटरने किती ओरडून सांगू द्या की मशीन चालणार नाही तरी समोरचा म्हणेल उकर उकर निघते उकर. 2-3 तासांच्या मेहनतीनंतर तिथलं काम फायनल झालं होतं आणि मी घरी निघालो होतो. साईड पासून पुढे आलो आणि माझं आवडतं गाणं लागलं. मग काय स्वतःला आवरलं नाही आणि गुणगुणायला चालू केलं.